भजे प्रसिद्धं नवनीतचौरम् गोपाङ्गनादाशुकूलचौरम् अनेक जन्मार्जित पापचूरम् चौराग्रगण्यम् श्री कृष्णं नमामि चौराग्रगण्यम् श्री कृष्णं नमामि श्री गोपाल कृष्ण भगवान की जय भजमंड कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल भजमंड कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल भजमंड कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल जमन कृष्ण गिरिधर गोपाल जमन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला जमन कृष्ण जमन कृष्ण जमन कृष्ण जमन कृष्ण गिरिधर आज हमारी पत रखियो रे घनश्याम पालनहार तोरे द्वार आज घबरा के आए खड़े हैं शीश नवाए दुख सब आज रखियो रे घनश्याम पालनहार तोरे द्वार आज घबरा के आए खड़े हैं शीश नवाए दुख सब दूर हो जाए सबको तुमसे ज्ञान मिला है सबको तुमसे ज्ञान मिला है माता पिता को ज्ञान मिला है माता पिता को ज्ञान मिला है हमको भी कुछ ज्ञान मिला घनश्याम पालनहार तोरे द्वार आज घबरा के आए खड़े हैं शीश नवाए दुख सब दूर हो जाए
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। कालच्या चरित्रामध्ये आपण ऐकलं होतं की कंसाने आपल्या अत्याचाराने नवे आपल्या उन्माद वागण्याने वसुदेव देवकी यांना आता बंदीगृहात टाकलंच, परंतु जन्मदात्या बापाला सुद्धा त्यांनी बंदीगृहामध्ये टाकलेला आहे। नुसता वसुदेव देवकी किंवा परिवारावरच तो अन्याय करत होता असा प्रकार नाही। संपूर्ण जेही देवाचे नाव घेत असतील त्या ऋषी मुनींना सुद्धा देहदंडाची देहदंडाची शिक्षा द्यायचा, वाटेल तसा अत्याचार करायचा। अशा त्याच्या ह्या अत्याचाराला कंटाळून समस्त जनता होरपळून निघालेली होती। प्रत्येक जण धावा करत होता, देवा ह्या पापियापासून आमची रक्षा कर, देवा आम्हाला वाचव। कुठपर्यंत आम्ही सहन करायचं देवा? प्रत्येक जण धावा करतो, परंतु म्हणतात जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत देव सुद्धा या पृथ्वी भूतलावर अवतरत नाही। जेव्हा कंसाचा पापाचा घडा भरत आलेला आहे तेव्हाच परमात्मा या भूतलावर येणार, आणि ते योगही असा चालत आलेला आहे। कंसाने देवकीच्या 7 मुलांना
दगडावर आपटून मारलेला आहे. अत्यंत दुःखीत झालेली ही देवकी रडते, देवाला धावा करते. देवा, ज्याला भाऊ म्हणावा तोच वैरी रे देवा, तोच वैरी आहे. तोच माझ्या जीवावर उठलाय, तोच माझ्या ह्या पोटच्या फळावर उठलेला. तेव्हा वारसावर आहे देवा. आणि ह्या भूतलावर येणार याची सगळीकडच चुणूक दाखवायला देवाने सुरुवात केली आहे. जे झाड जुने जळालेले होते, अत्याचाराने पळून निघालेले होते, पळून निघालेली लढाई होती, त्याला सुद्धा नवीन पालवे फुटायला लागले. जे मेघ गर्जना किंवा मेघ वर्षाव व्हावं, ते मेघाने आपला वर्षाव बंद केलेला होता. तो हिमा आलेला आहे आणि संपूर्ण ह्या भूतलावरचं वातावरण बदलत चाललेलं आहे. अशा ह्या वातावरणामध्ये देवकी गर्भवती राहिलेली आहे. देवकी आता 8व्या मुलाला जन्म देणार आहे. सगळीकडे वातावरण बदललेलं आहे. त्या अगोदरच 7 मुलांचं ज्यावेळेस देवकीने दुःख सहन केलेलं आहे, एक दिवस दुःखीच हो देवकी आणि यशोदा, देवकी आणि वासुदेव आपल्या बंदीगृहामध्ये बसले. देवाचा धावा करतायत, देवाची आराधना करतायत, देवाचं नाव घेतायत. देवा, हे आमचं दुःख कधी संपल रे देवा? असे आम्ही कोणते पाप जोडले आहे रे देवा? आम्ही कुठपर्यंत भोगायचं रे देवा? अशी देवाचा धावा करतायत. आणि अचानक त्यांना भेटण्यासाठी नारद मुनी आलेले आहेत. बंदीगृहामध्ये नारदांना 7 दरवाजे पार करून ज्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली, नारद आले. तुरुंगामध्ये काय असणार आहे? आपल्या जवळची जी घोंगडी होती ती घोंगडी नारदांना बसायला लागली. वसुदेव त्यांच्या पायाजवळ बसले, देवकी त्यांच्या पायाजवळ बसलेली आहे. आणि अशी पायाजवळ बसलेली असतात देवकीने हंबरडा फोडलेला आहे. वसुदेवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. वसुदेवांचं अंतःकरण रडताय. परंतु वसुदेव जर रडले असते तर देवकीने आपला धीर सगळा सोडून दिला असता. म्हणून आपल्या पत्नी समोर डोळ्यातले अश्रू न गाळता अत्यंत दुःखीच अंत करणारे वसुदेव सुद्धा नारदाजवळ बसलेले. नारदाजवळ देवकी आपलं दुःख सांगते. देवा, नारदा, काय सांगावं? माझा सक्का भाऊ माझाच पक्का वैरी झालेला आहे. माझ्या मुलावर तर उठलाच उठला, आमच्याही जीवावर उठलेला आहे. किती सहन करायचं, किती त्रास आहे, काय आमच्या नशिबी लिहिले देवा? तुम्ही तर सगळ्याच लोकांमध्ये गमन करता. कदाचित आमच्या ह्या पापामुळे आमची हाक त्या देवापर्यंत जात नसेल. आमची विनंती आहे ऋषीवर, ही एक आईची हाक तुम्ही त्या देवापर्यंत पोहोचवा. मी तुमचं ऐकलेलं आहे देवा. तुम्ही सगळ्याचा निरोप देवापर्यंत पोहोचवा. माझाही हा निरोप देवापर्यंत पोहोचवा. नारदाला दुःख करायला लागली, देवकी सांगायला लागली, रडायला लागली, डसाडसा रडते. आणि असं रडत असताना नारदांचं सुद्धा अंतःकरण उलचिंब झालेलं आहे. नारदांना सुद्धा एक आईचं दुःख पाहिल्यानंतर त्यांना ते सहन झालं नाही. कारण ते ऋषी आहेत, ते संत आहेत, ते महात्मे आहेत. ते जीवांचं दुःख कसं पाहते. त्यांनी सांगितलं, आई चिंता करू नकोस. तुझा हा जो निरोप आहे ना, मी बराबर देवलोकात पोहोचवेल. देवांना सांगेन कंसाने जो अत्याचार केलेला आहे तो अत्याचार मी सांगेन. यथोक्त पूजा केल्यानंतर नारदांना देवकी आणि वसुदेवाने आपल्या बंदीगृहाच्या दरवाजापर्यंत वाटी लावून पुनः शृंगाला घातले आहेत. वसुदेव आणि देवकी पुन्हा बंदीगृहामध्ये बसलेल्या.
देवकी रडते, दुःख करते, देवाला पोकारते, देवाची आराधना करते. देवा, या दुःखातून सोडवले आम्हाला. असे कोणत्या जन्मोजन्मीचे पाप आम्ही केलेले आहेत की आम्हाला हे दुःख भोगावं लागतं. नारदांचं सुद्धा अंतःकरण उघडलेलं आहे. नारद तिथून निघाले, देवलोकामध्ये गेले. देवलोकामध्ये गेल्यानंतर ब्रह्म्याजवळ पोहोचले. ब्रह्म्याचे मानसपुत्र देवर्षी नारद. संतांच्या सुद्धा कॅटेगरी आहे. ऋषी आहेत, राजर्षी आहेत, महर्षी आहेत, देवर्षी आहेत. त्यामध्ये सर्व लोकांमध्ये गमन करणारे नारद ऋषी, देवर्षी नारद हे सुद्धा ब्रह्म्याजवळ गेले आणि ब्रह्म्याला सांगितले, ब्रह्मदेव, अहो असे कोणते पाप केलेले आहेत या वसुदेव देवकीने? अहो किती अन्याय करतोय त्यांच्यावर हा कंस. या दुःखातून सोडवा. अहो एका आईचं दुःख तुम्ही ते हे जाणत असा. तुम्हाला माहिती आहे, आई वडिलांना सगळ्यात मोठं दुःख हे असतं की आपल्या मुलाला आपल्या खांद्यावर स्मशानभूमीत घेऊन जावं. हे सगळ्यात मोठं दुःख आई वडिलांचं आहे. आणि आज जन्मल्याबरोबर त्या मुलांना कंस दगडावर आपण मारतोय आणि डोळ्या देखत आपल्या मुलांना मरताना पाहताय. त्यांच्या आई वडिलांच्या अंतःकरणावर काय बितत असेल देवा? काही तर विचार करा देवा. ब्रह्मदेवाने सांगितलं, अहो देवर्षी नारद, विष्णूने त्यांना सांगितलेलं आहे की मी त्यांच्या गर्भी येणार आहे, त्याच्या गर्भी परमात्मा येणार आहे. आता ती वेळ आलेली आहे. तुम्ही त्यांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला, हरकत नाही. आता मी हा निरोप विष्णूपर्यंत पोहोचवला. म्हणून ब्रह्म्याने विष्णूला सांगितलं. विष्णूंना सांगितल्यानंतर विष्णूने आपला जो सांगितलेला त्यांना जे निरोप होता ब्रह्म्याने, विष्णूने पुढे शेष नारायणाला सांगितलं. शेष नारायणाने सांगितलं, काही हरकत नाहीये, मी तुमचा निरोप परमात्म्यापर्यंत पोहोचवतो. शेष नारायणाने त्यांची जी विनवणी होती ती पुढे अष्टभैरवापर्यंत आणि अष्टभैरवाने विश्वदेवतेपर्यंत पोहोचलेली आहे. विश्वदेवतापर्यंत ही विनवणी पोहोचल्यानंतर मग मात्र विश्वदेव जे संपूर्ण सृष्टीला, विश्वेला ज्यांनी व्यापलेलं आहे असे ही विश्वदेवता यांनी सांगितलेलं आहे की मी तुमचा निरोप परमात्म्यापर्यंत पोहोचेल. परमात्म्यापर्यंत पोहोचेल तर त्यावेळेस कृतयुगाची गोष्ट आहे. विदुरनीतीच्या 16व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की कृतयुगामध्ये बद्रिकाश्रम या ठिकाणी हंस अवताराने परमात्म्याने अवतार स्वीकार केला. विश्वेने हे निवेदन हंस अवतारापर्यंत पोहोचलेलं आहे. श्री चक्रधर स्वामींना आपल्या या सूत्रपाठ ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, देव गच्छ होती, मच्छ होती, कृष्ण होती, तिरंज होती, नरामध्ये अवतरती, तिरंजामध्ये अवतरती, नरामध्ये अवतरला साता देव वेडा होई पिसा होता, तरी चालता बोलता देव दुर्लभ केला. पशु होती म्हणल्यानंतर पक्षी होती, कच्छ होती, मच्छ होती आणि कृतयुगामध्ये बद्रिकाश्रम या ठिकाणी हंस अवतार, कृतयुगी श्री हंस रूपाने धरिला अवतार, संदेहाने ग्रसित होते ब्रह्म्याचे कुमार, ज्ञान देवने फेडी संदेह संघाधिकाची, उद्धरण होई जीवाची. अशा ह्या आपल्या भजनामध्ये कवींनी सांगितलेलं आहे. बद्रिका आश्रम ह्या ठिकाणी हंस अवतारांनी अवतार धारण केलेला आहे. आणि ही मूळ लोकाची जी विनवणी होती ती विश्वेने हंस अवतारापर्यंत पोहोचलेली आहे की परमात्मा आता तुमची अवतरण्याची वेळ झालेली आहे. ती अवतरण्याची वेळ झाली. त्यानंतर परमात्मांना जाणवलं की आता हा जो आहे आता अवतार घेण्याची वेळ आलेली आहे आणि अवतार घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून देव सुद्धा अवतार घेण्याच्या तयारीला लागलेले आहे. आणि त्यावेळेस
योग मायेने आज्ञा केलेली आहे. योग मायेने आज्ञा केली की आता परमात्मा अवतार धारण करणार आहे. विश्वरूप आणि ब्रह्माला आज्ञा केली की देवकीच्या 8व्या गर्भामध्ये विष्णू येत आहे. तो गर्भ रोहिणीच्या उदरी घालावा आणि रोहिणीच्या उदरी विष्णूची योग माया म्हणजे चैतन्य माया ही येणार आहे असं वासुदेवाला तुम्ही सांगा, असा हा निरोप द्या. अशी ही ब्रह्मवाणी झालेली ब्रह्म्याने ऐकली आणि पुढे देवकीच्या गर्भी रोहिणीचा उदरी, देवकीचा जो गर्भ आहे तो रोहिणीच्या उदरामध्ये घालावा. देवकीच्या गर्भामध्ये जे येणार आहे ते रोहिणीच्या गर्भामध्ये घालावा आणि देवकीच्या गर्भामध्ये प्रत्यक्ष परमात्मा येणार आहे. अशी ही आहे. आता हे जे लोक सांगतात तेच विष्णू आहे, तेच भगवान कृष्ण आहेत. या ठिकाणी जी गफलत झालेली आहे ही गफलत हीच आहे. कारण माघ तपोधनाला आणि पृथ्वींना विष्णूची आराधना केल्यानंतर विष्णूंनी सांगितलेलं आहे आम्ही तुमच्या गर्भी येऊ. परंतु या ठिकाणी महानपक संप्रदाय सांगते की परमात्मा येतात, परमात्मा आलेले आहेत. परमात्मा यायचं कारण हे आहे. तर मागे परमात्म्याने यावं तर शाप जो दिलेला आहे, सुनंदेने जो शाप दिला आहे की दुर्मल्ला तू माझ्यावर जो अन्याय केलेला, अत्याचार केलेला आहे, परमात्मा तुझ्या वंशाचा नाश करेल. हे जे आहे, ही जी क्रिया मागे ज्या घडलेल्या आहेत, ह्या क्रिया जर लक्षात घेतलं तर आपलं असं लक्षात येईल की विष्णूचं रूप धारण केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी परमात्मा स्वतः त्या रूपामध्ये आलेले आहे. रूप विष्णूचं आहे, मात्र परमात्म्याने या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. योग रोहिणीच्या गर्भामध्ये 9 महिने झालेले आहेत. देवकी ही गर्भवती राहिलेली आहे. वसुदेवाने रोहिणीला आपल्या मित्राकडे म्हणजे नंदाकडे पाठवलेला आहे. या ठिकाणी मागे काल सांगितल्याप्रमाणे यशोदा सुद्धा पोटाशी आहे, तिला सुद्धा 9वा महिना लागलेला आहे. देवकी या ठिकाणी गर्भवती आहे, तिलाही 9वा महिना लागलेला आहे. परमात्मा येत असतात तेव्हा पहा कशी व्यवस्था होत असते. परमात्म्याला सांगावं लागत नाही. परमात्मा सगळं कर्तुम समर्थ कर्तुम आहे. युगानुर परमेश्वर कडे पण किंचित विलक्षण. जशी युगाची व्यवस्था आहे तसंच परमात्मा कार्य करत असतात, परंतु कुठंतरी किंचित विलक्षणता असते. तीच विलक्षणता आहे. एकाच टायमाला रोहिणी ही गर्भवती राहिलेली आहे, एकाच ठिकाणी देवकी सुद्धा गर्भवती राहिलेली आहे, त्याच वेळी यशोदा सुद्धा राहिली. आता याच्यामध्ये देवकीच्या गर्भी प्रत्यक्ष परमात्मा येणार आहे. रोहिणीच्या गर्भामध्ये योगमाया गेलेली आहे, चैतन्य माया गेलेली आहे. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते, फुलं उमलायला लागलेली आहे, कळी फुललेली आहे. एक एक वातावरण संपूर्ण सृष्टीचं बदलत चाललेलं आहे. आतापर्यंत जो भकास झालेला वातावरण होता, आता मात्र बदल होत चाललेला आहे. कारण या ठिकाणी कोणी मनुष्य नाही, प्रत्यक्ष परमात्मा येणार आहे. सारी सृष्टी हिरवी सुफलाम सुफलाम झालेली आहे. आणि त्याच काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये श्रावणाचा मास लागलेला आहे. देवकी गर्भवती आहे. कंसाला एक वार्ता कळलेली आहे की देवकी गर्भवती आहे, देवकीला 9वा महिना सुरू आहे. कंसाने सुद्धा आता व्यवस्था केलेली आहे की आकाशवाणी झालेली आहे आणि आकाशवाणी ही सत्य आहे की देवकीचा 8वा गर्भ तो माझा नाश करेल, माझ्या कुळाचा नाश करेल आणि हा राजगादीवर बसेल. मृत्यूची भीती कंसाला चैन होती, कंसाला अन्न गोड लागत नव्हतं, कंसाला झोप येत नव्हती.
बेचैन सारखा आपल्या राणीवसामध्ये फिरत राहायचं. आणि अशा अवस्थेमध्ये 9व्या महिन्याची वार्ता लागलेली आहे. कंस मनातून खुशी होते, मनातून घाबरलेला सुद्धा आहे की आता 9वा गर्भ येणार आहे, मी आता याला माझ्या हाताने मारणार आहे आणि मारल्यानंतर मग मात्र मला कोणीही मारू शकणार नाही, मी अजरामर होऊन जाईल, मला कोणाचीही गती राहणार नाही. अशा एका वातावरणामध्ये श्रावण महिना लागलेला आहे. सारी सृष्टी हिरवीगार झालेली आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. जणू काय असं वातावरण होतं की काही असेल नसेल तरी जनता जी आहे ते ऑटोमॅटिक त्यांना अंतःकरणामध्ये मनामध्ये असा आनंद उचळंबून येतो. कोणाला सांगू शकत नव्हते. आनंद तर होतोय पण कशाचं होतोय दिसत तर काही नव्हतं. अशी आनंदाने सारी सृष्टी प्रफुल्लित झाली. श्रावण महिन्यामध्ये 9वा मास लागलेला आहे आणि 9व्या मासामध्ये रोहिणीला यशोदेकडे पाठवले. यशोदे ही गर्भवती आहे, इकडे देवकीही गर्भवती आहे आणि त्या काळामध्ये श्रावण महिन्याच्या वैद्य तिथी अष्टमीला वार बुधवार आणि रोहिणी लक्ष्मी ह्या पवित्र योगी ह्या भूतलावर प्रत्यक्ष परमात्म्याने ज्याप्रमाणे म्हणतात महानुभाव संप्रदायामध्ये परमेश्वर त्रिविधा परी अवतार धरती 3 प्रकाराने परमात्मा अवतार धारण करत असतात. एक गर्भ आहे, एक पतित आहे आणि एक दवडणा आहे. त्यातला गर्भीचा अवतार भगवान श्रीकृष्ण महाराजांचा या भूतलावर आलेला आहे आणि सगळ्या सृष्टीमध्ये एक आनंदी आनंद आलेला आहे. प्रगट भयो भगवान कान्हा, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान प्रगट भयो भगवान कान्हा, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान नंदा जी के नौबत वालो, 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 ताड़ मथुरा में, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान प्रगट भयो भगवान कान्हा, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो मथुरा में, प्रगट भयो वेळ आलेली आहे. प्रत्यक्ष परमात्मा येणार आहे. अशा काळामध्ये अगोदरच योग मायेने संपूर्ण व्यवस्था केली. 7 दरवाजाच्या आतमध्ये वसुदेवाला आणि देवकीला बंदी करून ठेवलेला आहे. परमात्मा येणार आहेत म्हणून मायेने अगोदरच 7 दरवाजावर ज्यांना ज्यांना राखण ठेवलेलं आहे, कंसाने राखण ठेवलेलं होतं, तृणावर्ताला राखण ठेवलं, वेताळाला
राखण ठेवलेला आहे, कंकाळाला राखण ठेवलेला आहे. एकापेक्षा एक भयानक आसू असे त्या ठिकाणी की वाराही तिथे आला नाही पाहिजे, वाऱ्याचा सुद्धा तिथं शिरकाव झाला नाही पाहिजे. अशा ह्या 9व्या महिन्यापासून जेव्हा कंसाला कळलेलं आहे की देवकीला 9वा महिना लागलेला आहे, कंसाने सारी व्यवस्था केली. परंतु कर्तुम समर्थ कर्तुम त्या परमात्म्याला कोण थांबू शकेल, त्याच्या इच्छेला कोण थांबू शकेल. असुराने कितीही व्यवस्था केली, परंतु परमात्म्याला जे करायचं असतं परमात्मा करत असतो. त्या ठिकाणी इतके वेताळ, इतके रक्षक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. 7 दरवाजाच्या आतमध्ये वसुदेवाला आणि देवकीला ठेवलेला आहे. तरी त्या ठिकाणी परमात्म्याने योग मायेने अगोदर त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि योग मायेने प्रवेश करून अगोदर सूचना दिलेली आहे देवकीला आणि वसुदेवाला. वसुदेव, आता वेळ आलेली आहे, आता तुम्हाला कंसाच्या अत्याचारापासून मुक्त व्हायचं आहे. तुम्हालाच काय, संपूर्ण मथुरेला, संपूर्ण यादवाला, संपूर्ण या भारतवर्षाला या असुराच्या अत्याचारापासून मुक्त व्हायचं आहे. आता ती वेळ आलेली आहे, आता तुम्ही तयार व्हा. आता प्रत्यक्ष परमात्मा या ठिकाणी येणार आहे. योग मायेने आपल्या सामर्थ्याने त्यांना जाणवल्यानंतर मग मात्र कुठेतरी देवकीच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला आहे की आता आमचं तर सोडा, आमचं तर आयुष्य संपूर्ण निघून गेलंय, या दुःखातच गेलंय. परंतु आता माझे यादव, आमचा ह्या समाज, आमचा हा परिवार, माझा हा भारतवर्ष आता यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी या कंसाच्या अत्याचारापासून मुक्त होती. आतापर्यंत मी पत्नी असून कधी वसुदेवांना कधीही मी त्यांना पतीचं सुख दिलं नाही किंवा त्यांची सेवा करू शकली नाही. आता मी माझ्या पतीची सेवा करेन. आता ह्या मुलाचा मी मुख मी पाहिजे. आतापर्यंत 7 मुलं झालेले आहेत, परंतु ह्या पापियांनी, माझ्या भावाने त्या मुलांचं मुख सुद्धा मला बघू दिलं नाही. परंतु आता मी माझ्या मुलाचं मुख मी पाहू शकेन. परंतु योग माया त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि योग मायेने वसुदेवाला जाणवलेला आहे, वसुदेव हो, आता तुमच्या देवकीच्या गर्भी प्रत्यक्ष परमात्मा येणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, आता ह्या ठिकाणी परमात्मा आल्यानंतर तुम्हाला मात्र एक काम करायचं आहे. ते म्हणाले, सांगा काय करायचं आहे. तेव्हा माया म्हणाली, जेव्हा परमात्मा या ठिकाणी येणार आहेत, परमात्मा आता अवतार धारण करणार आहेत, तेव्हा या परमात्म्यांना तुम्ही एका टोपलीमध्ये घेऊन या परमात्म्यांना तुम्ही आता नंद आणि यशोदांच्या इथे पोहोचवायचं. त्यांनी सांगितलेलं आहे. वसुदेव म्हणाले की मी कसा जाऊ शकेन, मी नंदगावला कसा पोहोचेन. या ठिकाणी तर साखर दंडाने आम्हाला बांधलेला आहे, 7 दरवाजे आहेत, या ठिकाणी वारा सुद्धा आतमध्ये येत नाही, याच्यातून मी नंदगावाला कसं जाईल. योग मायेने सांगितलं, वसुदेव हो, तुम्ही चिंता नका करू, ती सारी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता परमात्मा आल्यानंतर परमात्म्यांचा चरण ज्या ठिकाणी तुम्ही लावता त्या ठिकाणचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडून जातील, आपोआप उघडून जातील. एवढे मोठे मोठे जे कुलूप लावलेले आहेत, त्या कुलपांना श्री चरणाचा स्पर्श होतात, ते कुलूप सुद्धा उघडून जातील. ते म्हणाले, पण हे अंगरक्षक हे ठेवलेले आहेत, या ठिकाणी यांचं कसं. म्हणाले, तीही व्यवस्था केलेली आहे, तीही व्यवस्था केलेली आहे. एवढं सांगून योग माया ही अदृश्य झालेली आहे. 9 महिने झाले, 9वा दिवस उजडलेला आहे. 9व्या दिवसामध्ये संपूर्ण सैनिक सकाळपासूनच काहीतरी मद्यपान केल्यासारखं, काहीतरी नशेली पदार्थ केल्यासारखं, काहीतरी सकाळपासून त्यांच्यामध्ये झिंग आलेली आहे. जशी जशी संध्याकाळ होते आहे, जसं जसं दिवस मावळतीला जातोय, जसा जसा सूर्यास्त होतोय, तसे तसे हे सैनिक लोक हे सुद्धा मूर्छित होऊन खाली बसायला लागलेले आहेत, खाली पडायला लागलेले आहेत, नव्हे मूर्छित होऊन झोपायला लागलेले आहेत. त्या ठिकाणी वेताळ आणि कंकाळ आहेत, उन्हावरत आहेत. यांना सुद्धा झिंग आल्यासारखी झाली आहे, काहीतरी चक्कर आल्यासारखी होते, समोरचं काहीच दिसत नाहीये.
आणि असं करता 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 संध्याकाळ सूर्यास्त झालेला आहे, रात्रीची वेळ झालेली आहे, 9 वाजलेले आहेत, 10 वाजलेले आहेत. 10 वाजता पाहतायत तर जेवढेही अंगरक्षक होते तेवढे सगळे गाढ नेत्रिस्त झालेले आहेत. जे मुख्य करून ज्यांच्या अनुषंगाने सगळे सैनिक ठेवलेले आहेत, असे कंकाळ आणि वेताळ हे सुद्धा मूर्छेतून खाली पडलेले आहेत. कोणालाच काही शोध नाहीये. फक्त वसुदेव आणि देवकी दोघच त्या ठिकाणी जागे आहेत. आणि अशा काळामध्ये रात्रीची वेळ झालेली आहे, रात्रीचा प्रहर सुरू झालेला आहे, 11:30 वाजले आहेत, 11:15 झालेले आहेत आणि 12 वाजण्याला 5 मिनिटं बाकी आहेत. आणि अशा काळामध्ये या भूतलावर या सृष्टीच्या निर्मात्याने या परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. प्रगट भयो भगवान काना, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान. 12 वाजण्याला 5 मिनिटं बाकी आहे आणि अशा काळामध्येच आपोआप देवकीचे आणि वसुदेवाचे साखळदंड गळून पडालेले आहे. देवकीला कळा सुरू झालेला आहे, कळेमध्ये देवकी निवळती आहे आणि अशा काळामध्ये 12 वाजण्याला 5 मिनिटं बाकी आहेत आणि प्रत्यक्ष परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. वसुदेवाच्या आनंदाला पारावार, देवकीच्या आनंदाला पारावार नाही, परंतु कुठंतरी दुःख त्यांना होतंय की आता हा 8वा पुत्र झालेला आहे, हा मुलगा आहे. कंसाला जर कळलं तर कंस याला सोडणार नाही, याला ठेवणार नाही. परंतु योगबाईने अगोदर कल्पना दिली होती. त्यामुळं वसुदेवाने देवकीला उठवलेलं आहे, बसवलेलं आहे, देवकीला सांगितलेलं आहे देवकी विसरू नको. या ठिकाणी योगमाईने येऊन आपल्याला सांगितलेलं आहे. देवकीची प्रसूती झालेली आहे, बाळ जन्माला आलेला आहे आणि अशा काळामध्ये बाळ काय जन्माला आला, बाळ तर जन्मालाच आला, परंतु एक दिव्य मूर्ती त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. दिव्य मूर्तीला पाहिल्यानंतर देवकी आणि यशोदेने हात जोडला, देवकीने आणि वसुदेवाने हात जोडलेले आहेत. हात जोडल्यानंतर पाहिलं तर तेजपुंज मूर्ती, शंख चक्र गदाधारी मूर्ती, 4 बाहू आहेत, गळ्यामध्ये कटीसूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, श्रीमुकुटामध्ये मोरपंख लावलेला आहे, कर्णी कुंडले आहेत आणि गळामध्ये वैजंती माळा, मेघ श्याम वर्ण अशी मूर्ती पाहिली आहे. थोडा वेळ त्या मूर्तीने दर्शन दिल्यानंतर देवकी आणि वसुदेवाने त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर वसुदेवाने पूर्ण प्रार्थना केली, देवा आता पुढं कसं. देवानी सांगितलं, तुम्ही आता ह्या टोपल्यामध्ये ह्या बाळाला घ्या आणि ह्या बाळाला घेऊन तुम्ही नंदगावाला, तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळी क्रिया होणार, तुम्हाला फक्त करायचं आहे. एरवी असं म्हणतात, मनुष्य जो है वो करता वही है जो वो चाहता है, लेकिन होता वही है जो परमात्मा चाहता है. मनुष्य करता वही है जो वो चाहता है, लेकिन होता वही है जो परमात्मा चाहता है. इसलिए परमात्मा कहते हैं तू कर वही जो मैं चाहता हूं, फिर होगा वही जो तू चाहता है. याच देवाने सांगितल्याप्रमाणे देवाने आज्ञा दिलेली आहे. टोपल्यामध्ये एक गुंथी घातलेली, कांबळ्याची गुंथी घातलेली आहे, म्हणजे एक घोंगडी घेतलेली आहे, घोंगडी आपल्या खांद्यावर ठेवलेली आहे, एक टोपलं घेतलेलं आहे, त्या टोपल्यामध्ये त्या बाळाला ठेवलेलं आहे आणि अशा बाळाला घेऊन वसुदेवाने ते टोपलं आपल्या डोक्यावर ठेवलेलं आहे. बाहेरचं जर वातावरण पाहिलं तर घमासान मेघ गर्जना होत आहे, पावसाचे दिवस आहे, पावसाळा सुरू आहे, एक एक धार सोंडी एवढी आहे, जमिनीवर पाय ठेवावं तर सगळीकडे पाणीच पाणी, बाहेर निघायला उसंत नाही. आणि अशा काळामध्ये जसं टोपल्यामध्ये बाळ ठेवल्या गेलं, देवकीने रडत रडत त्या बाळाला निरोप दिलेला आहे. आपला तो बाळ उचलून वसुदेवांच्या हाती दिलेला आहे आणि अशा हातामध्ये दिलेल्या बाळाला उचलून वसुदेवाने डोक्यावर घेतलेला आहे
आणि डोक्यावर घेऊन जसे निघालेले आहेत बाहेर जायच्या अगोदरच पहिला दरवाजा उघडलेला आहे, दुसऱ्या दरवाजाजवळ गेले की दुसरा दरवाजा उघडलेला आहे, 7ही दरवाजे पार केलेले आहेत. कंकाळ बेताळ सारखे सेनापती सारखे सैनिक सेनापती त्या ठिकाणी गाढ निद्रेमध्ये झोपलेले आहेत. 7 दरवाजे पार केलेले आहेत. दुर्गाच्या मेन दरवाजाजवळ पोहोचलेले आहेत, किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलेले आहेत. हा मोठा दरवाजा दुर्गाचा. वसुदेव पोहोचण्या अगोदर दरवाजा उघडलेला आहे. अशी परिस्थिती आहे की असं वाटतंय की त्या ठिकाणी आल्यानंतर राजे महाराजे जसे येत आहेत, दरवाजा उघडला जाते त्याप्रमाणे दरवाजे उघडत आहेत. आणि वसुदेव त्या टोपल्यामध्ये त्या बाळाला घेऊन रस्त्याने निघालेले आहेत. रस्त्याने काय निघावं, पावसाच्या धाऱ्या समोरच्या काही दिसू देत तसं बाळाला घेतलेलं आहे. ईश्वराची आज्ञा आहे, डोक्यावर घेतलं आणि वसुदेव ती बाळाला घेऊन निघालेले आहे. 2 पावलं पुढे चलत नाही तर कुठंतरी त्यांना असं वाटलं की आपल्या डोक्यावर कोणतरी छत्र धरलं आहे. आजूबाजूला पाऊस पडतोय परंतु वसुदेवाला पावसाचा थेंब लागत नव्हता. टोपल्यामध्ये बाळ होत्या, बाळाला थेंबही लागत नव्हता. अशा ह्या टोपल्यामध्ये घेऊन वसुदेव नंद गावाच्या दिशेने निघाले आहे. नंद गावापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये नदी वाहते, यमुना नदी वाहते, दुथडीवरून वाहते. त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून जावं कसं? वसुदेव त्या नदीमध्ये उतरतायत, गुडघ्या एवढं पाणी आलेलं आहे. पुढं चालतायत, कमरे एवढं पाणी आलेलं आहे. पुढं चालतायत, पोटा एवढं पाणी आलेलं आहे. पुढं अजून निघाले, छाती एवढं पाणी आलेलं आहे. पुढं अजून निघावं काय? त्या टोपल्यातल्या बाळाचं पाय त्या नदीला लागलेलं आहे आणि यमुना नदी 2 विभागाने विभागलेली आहे आणि गोपाळ कृष्ण महाराजांना वाट देते आहे. आणि गोपाळ कृष्ण महाराजांच्या वरती छत्र धरलेलं आहे, शेष नागाने छत्र धरलेले आहे. असे वसुदेव निघालेले आहेत आणि नंद गावाच्या दिशेने निघालेले आहेत. चलत 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 त्या नंद गावाच्या दिशेने नंद गावापर्यंत पोहोचतायत. नदी वाट देतीये, जसे जसे पुढे चालतायत तशी तशी नदी विभागते आणि नदी पार करून त्यावेळेस वसुदेव नंद गावाच्या वेशीमध्ये पोहोचलेले आहेत, दरवाजापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि दरवाजा मोठा दरवाजा लागलेला आहे. गोपाळ कृष्ण महाराजांचे पाय लागलेले आहेत, परमात्म्याचे पाय लागलेले आहेत. दरवाजा उघडला गेला, दरवाजा उघडला, आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी देवकी सुद्धा यशोदा सुद्धा त्या ठिकाणी बाळाला एक जन्म दिलेला आहे. आतमध्ये गेलेली आहे, त्या ठिकाणी रोहिणीने सुद्धा एका बाळाला जन्म दिलेला आहे. त्या ठिकाणी देवकीचा पुत्र वसुदेव त्या ठिकाणी देवकीच्या पुत्राला गेलेला आहे. सगळे गाढ निद्रेमध्ये आहे. नव्हे मथुरेमध्ये नव्हे तर नंद गावात सुद्धा तीच परिस्थिती आहे. नंद, यशोदा, रोहिणी, संपूर्ण नगर गाढ निद्रेमध्ये झोपलेले आहे. त्या ठिकाणी वसुदेव जातायत. यशोदेच्या घरापर्यंत पोहोचतायत. यशोदेच्या घराला पोहोचतायत तर दरवाजा लॉक लावलेला आहे. जसे स्त्री विचारायला लागलेले दरवाजा उघडलेला आहे. आतमध्ये गर्भगृहामध्ये गेलेले आहेत आणि गर्भगृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहिले की त्या ठिकाणी मुलं आहेत. तेवढीच मुलं जेवढी टोपल्यामध्ये मुलं. वसुदेवाने तो टोपला खाली, आपल्या डोक्यावरचा टोपला खाली टोपला ठेवून तो बाळ आपल्या टोपल्यातून काढलेला आहे. कुसंग दिलेला आहे, आपल्या छातीला लावलेला आहे, त्याला मोमे देतलेला आहे, त्याचं चुंबन घेतलेलं आहे. बाळा, अरे तू माझ्या अंतःकरणाचा तुकडा, अरे तू माझ्या पोटाचा पोळास, पण आज मी तुला सोडून जातो. वसुदेवाने ती टोपल्यात बाळ काढलेलं आहे, यशोदे जवळ ठेवलेलं आहे आणि यशोदे जवळ झालेली जी मुलगी ती उचललेली आहे, ती टोपल्यामध्ये ठेवलेली आहे आणि टोपल्यामध्ये घेऊन जसे ज्या क्रमाने ते आलेले होते त्याच क्रमाने वापस फिरलेले आहेत. जसे जसे ते पाठमोरे होत आहेत तशी तशी पूर्वस्थिती होते आहे. असं करत 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 वसुदेव पुन्हा मथुरेमध्ये पोहोचलेले आहेत. मथुरेमध्ये पोहोचेपर्यंत 12:05 झालेले आहेत आणि अशा काळामध्ये 10 मिनिटं झालेले आहेत. पुन्हा सर्व दरवाजे लागलेले आहेत. पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. पुन्हा जसे वसुदेव आतमध्ये गर्भगृहामध्ये तुरुंगामध्ये आलेले आहेत आणि अशा तुरुंगामध्ये आल्यानंतर मग मात्र सगळे मूर्छित झालेले सैनिक हे उठून उभे राहिले. कंकाळ, वेताळ हे सगळे उठून उभे राहिले. तृणावर तो उठून उभे राहिलेला आहे. 12:10 झालेले आहेत आणि आणलेल्या त्या मुलीने टाहो फोडला. जसा टाहो फोडला तसा तृणावर वेताळ, कंकाळ त्याला मारण्यासाठी धावायला लागलेले आहेत. त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष ठेवायला लागलेले आहेत. वेताळ, कंकाळ पळत निघालेले आहेत
कंसाकडे गेलेले आहेत. कंस बेचैन आहे आणि अशा अवस्थेमध्ये कंसाजवळ जाऊन सांगतायत, महाराज महाराज, तुमचा जो काळ आहे तो जन्माला आलेला आहे, चलावे तुम्ही, चलावे त्याला तुम्ही तुमच्या हाताने मारावे. असं हे शब्द ऐकल्याबरोबर कंस तिथून निघालेला आहे. कंस निघाला काय, हातामध्ये खड्ग घेतलेला आहे. बेचैनीनं जो फिरत होता, ती बेचैनता त्याची आज संपलेली आहे. तो आपल्या हाताने त्याला मारणार होता, खड्ग घेतलेला आहे आणि निघालेला आहे. अशी खड्ग घेऊन ज्यावेळेस कंस त्या देवकीच्या गर्भामध्ये, त्या गर्भगृहामध्ये येतोय, त्या तुरुंगामध्ये येतोय, देवकीच्या हातातून बाळ हिसकण्याचा प्रयत्न करतोय. देवकी त्याला म्हणते, दादा अरे ही मुलगी आहे रे, या मुलीला कशाला मारतोस रे, अरे ही मुलगी तुला काय मारणार आहे, ही मुलगी तुला काय करणार आहे, दादा याला नको मारू रे. कंसाने त्याला झिडकारलेला आहे. वसुदेव त्याला म्हणतायत, अरे अरे कंसा, अरे ही मुलगी आहे, अरे तू एवढा मोठा शूरवीर आहेस, एवढा पराक्रमी आहेस, एवढा मोठा तू असुर राजा आहेस, ही मुलगी तुला काय करू शकेल, त्या मुलीला कशाला मारतो, अरे एवढी तरी सोड रे, तू 7 माणच्या मुलांना मारलेलं आहे, आम्ही तुला काही बोललो नाही, परंतु आमच्या ह्या 8व्या मुलीला मारू नकोस रे. कंस रक्तबंबाळ डोळे झालेले आहे, धारदार दुधारी तलवार त्याच्या हातामध्ये आहे. त्याला असं वाटतंय की आता यशोदेला मारावं, की देवकीला मारावं, की ह्या पुत्राला मारावं, परंतु वैर वसुदेव देवकीशी नव्हतंच, वैर ह्या पुत्राशी. ते पुत्र असो की पुत्री असो, हा 8वा जो वंश आहे, हा 8वा जो वंश आहे, तो माझा काळ आहे एवढं त्याच्या मनामध्ये होतं, एवढं त्याच्या मनामध्ये प्रतिबिंबलेलं होतं. याच्या त्याच्या बुद्धीने ग्राहत्व इतके केलेलं होतं की हा माझा काळ आहे. त्याने त्या मुलीला हातामध्ये घेतलं, त्याचे दोन्ही पाय धरले, दोन्ही पाय धरल्याबरोबर जशी धरली ते तसे तसे दगडावर आपटायला गेला, जशी दगडावर आपटायला गेला तशी एक विद्युत लता चमकावी, त्याप्रमाणे ती मुलगी त्याच्या हातातून निघून गेलेली आहे. नव्हे, ती विद्युत लता जशी वीज चमकलेली आहे, त्याच्या डोक्यावर वीज चमकते आहे, तुरुंगाच्या बाहेर वीज चमकते आहे, आणि अशा विजेमध्ये विजेचा एक दाह त्याच्या हातामध्ये लागलेला आहे, आणि कंसाचे हात पोळालेले आहेत, त्याचे डोळे दिपलेले आहेत, आणि जशी ती हातातून निघालेली मुलगी आणि एक आकाशवाणी झाली, अरे पापिया कंसा, अरे तू ज्याला मारण्याचा प्रयत्न करतोयस ना, अरे तो तुझा काळ गोकुळामध्ये जन्मलेला आहे. एवढं जसं ऐकलं, अजूनही याचा थरकाप उडालेला आहे, अजूनही हा घाबरलेला आहे, अजूनही याला काय करावं सुचत नाहीये, अजूनही घाबरे घाबरे हा पळत निघालेला आहे, आपल्या राणीवासामध्ये गेलेला आहे, की एवढं मोठं मी पहारा लावलेला असताना हा मुलगा आज गोकुळामध्ये गेलाच कसा. आता गोकुळ हे त्यावेळेस मोठं गाव होतं, मथुरा हे त्यावेळेस राजधानीचं गाव होतं. एवढ्या मोठ्या गोकुळामध्ये हा जन्मला तरी कुठं, माझा काळ आला तरी कुठं, बेचैन झालेला आहे. अशा ह्या अवस्थेमध्ये अजूनही त्याची पहिली जी बेचैनता होती त्याच्यापेक्षाही जास्त बेचैनता करणार या कंसाची वाढलेली आहे. बेचैन झालेला आहे, त्याला झोप नाही आहे, संपूर्ण राजधानी जागी करून टाकलेली आहे. माझा काळ आणा शोधून, मला त्याला माझ्या हाताने मारायचा आहे. अशी ही बेचैनता त्याची जशी जशी वाढत होती, तशी तशी जितकी जितकी याची बेचैनता वाढतीये, तितकी तितकीच या परमेश्वराच्या आगमनाने ही पृथ्वी प्रफुल्लित होते आहे, की आज ज्यांनी ह्या पृथ्वीला अतुलायमान केलेला आहे, या कंसाचा काळ ह्या भूतलावर आलेला आहे, या ठिकाणी परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. अशी ही गोपाळ कृष्ण महाराजांची आज मथुरेमधून गोकुळापर्यंत पोहोचण्याची आज ही लीळा आहे. उर्वरित लीळा उद्याच्या सत्रामध्ये होईल. मेरी बाह पकड़ लो एक बार, सावरिया तेरे भाई, मेरी बाह पकड़ लो एक बार, सावरिया तेरे भाई, मैं जाऊं तो कर बड़ी सावरिया तेरे भाई, मैं जाऊं तो कर बड़ी सावरिया तेरे भाई, मेरी बाह पकड़ मेरी बात
वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की